कोल्हापूर जिल्ह्यात भाणामतीच्या घटनांमध्ये वाढ होत असून करवीर तालुक्यातील हनुमंतवाडी शिंगणापूर रस्त्यावर 27 मार्च रोजी पहाटे आणखी एक संशयित प्रकार उघडकीस आलाय। गावाच्या वेशीजवळील ओढ्यावर अज्ञात व्यक्तीने पांढऱ्या कापडात नारळ, लिंबू, बांगड्या आणि महिलांचे सौंदर्य प्रसाधन साहित्य ठेवलेले आढळून आले। गेल्या काही महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी भाणामतीचे प्रकार समोर आले आहेत। 14 फेब्रुवारीला नागदेववाडी शिंगणापूर रस्त्यावर एका तरुणीचा फोटो ठेवून भाणामती केल्याचा प्रकार घडलाय। 15 दिवसापूर्वी भुदरगड तालुक्यात महिला आणि मुलींचे फोटो झाडाच्या बुंध्यावर खिळ्याने ठोकलेले आढळलेत। तसेच काही दिवसांपूर्वी करवीर तालुक्यात शेतातही असा प्रकार घडल्याचे समोर आले आहे। ग्रामस्थांच्या मते हा प्रकार भोंदूबाबाच्या सांगण्यावरून केला असावा। महिलांना आणि मुलींना लक्ष्य करण्यासाठी या गोष्टी घडत असल्याची चर्चा असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालंय। जिल्ह्यात वारंवार अशा घटना घडत असल्याने भोंदूबाबांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।